नमस्कार गाईस, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत प्रबलगडला. तर आज आपण पूर्णपणे प्रबलगड एक्सप्लोअर करणार आहोत. मागच्या टाईमला कलावंतीला आलेलो तेव्हाच आपण विचार केला की प्रबलगडला यायचं आहे. आणि इथं आता मागे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि माझ्यासोबत आज ओमकार आहे, जो मागच्या टाईमला कलावंतीला सुद्धा आलेला. तर आज सुद्धा खूप मजा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. तर प्रबलगडला जायला बेस विलेजपासून म्हणजे ठाकूरवाडी हा इथला बेस विलेज आहे. तिथून कलावंती आणि प्रबलगड दोघांच्या इथे दोन्ही पण इथं जायला एकच रूट आहे. म्हणजे बेस विलेजपासून ट्रॅक पॉईंट स्टार्ट होतं, ट्रेकिंगला स्टार्ट होतं. तिथून एकच रोड आहे जो दोन्ही इथे जातो. ते प्रबलमाची गाव आहे, तिथून वेगवेगळीकडे रस्ता होतो. जोपर्यंत प्रबलमाची येत नाही तोपर्यंत दोन्ही इथे जायला एकच रस्ता आहे. फायनली आपण वरती आलेलो आहोत. हा समोरचा दिसतोय हा कलावंती नाही, आणि हा जो मोठा दिसतोय हा प्रबलगड आहे. हा मोठावाला डोंगर. आता आपल्याला प्रबलगडला जायचं आहे, पण दोन्हीकडे जायला सेम रस्ता आहे, म्हणून आपण सध्या एकच रस्त्याने चाललो आहे. वरती जाऊन चेंज करायचं आहे आपल्याला रोड. तर आता फायनल मी माची प्रबल गावाजवळ पोचलेलो आहो. आणि आता इकडून कलावंतीला जायला ह्या साईडला आहे आणि प्रबलगडला जायला ह्या साईडला. तर आता आपण ह्या साईडून जाणार आहोत. इथून आपला रूट चेंज होतो. इथपर्यंत आपण एकाच रस्त्याने येतो आणि इथून कलावंतीला जायला त्या साईडला आणि प्रबलगडला जायला आता आपण ज्या साईडने चाललो तिकडे. तर आता फायनली आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. हा एक लास्ट दुकान आहे पायथ्याशी. आता इथून स्टार्ट होणार आहे आपल्याला वरती खरी ट्रेकिंग. हे बघा सीन बघा, बॅक साईडचा रोड. आणि इथं ह्या दुकानामध्ये काय पण घ्याल तर डायरेक्ट डबल प्राईज आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर खालूनच घेऊन या, कारण की काय पण गोष्ट होते तर डायरेक्ट डबल प्राईज आहे. आणि इथलं सीन बघा. आता आपल्याला असं चढून जायचं वरती. पुढं हे बघा काट्या बिट्या घेतलेल्या आहेत हातात. सी द व्ह्यू. आणि असे व्ह्यू ना घरी झोपून बघायला नाही भेटत. त्यासाठी लवकर उठायला लागतं आणि सकाळी इकडे यायला लागतं. त्यामुळे घरून खोटं सांगून निघा, नाही तर काय पण करून निघा. घरातून बाहेर निघा, ऑफिसमधून सुट्टी मारा, कोण मेला सांगा, पण इकडे यायला भारी व्ह्यू आहे. हा बघा काठी घेऊन वरती चढते आणि विचार करते तिथं जायला. या समोरचा गुफा आहे ना, तिथं जायला. हा चढेल का इथून? कमेंटमध्ये सांगा. हा बघा अशक्य सुंदर सह्याद्री गाईस. तर टोटल आम्ही आता 1 तास चाललोय पूर्ण. तो बघा हा रस्त्याने सी हा रोड स्टार्टिंग पासून असेच दगड आहेत. आणि आम्ही टोटल सुरुवातीला घरून 2 जण आलेलो आणि आता आमच्या 3रा जॉईन झाला. आपल्या प्रबलमाची गावापासून आमच्या सोबतच आहे. आणि आता आम्ही फायनली दरवाजाजवळ आलो. इथून स्टार्ट झालेल्या आहेत पायऱ्या. आणि आता ऊन सुद्धा खूप वाढलाय, हालत फुल टाईड. गाइस सी द व्यू, सी द व्यू. क्रेजी फुल्ली जंगल वाइब.
करा पावसाळ्यामध्ये काय सीन असं एकदम घनदाट जंगल. आणि आपला तिसरा भाई तेरा. आणि आता आपण वरच्या भागाला आल्यानंतर हा समोर एक बोर्ड लागलाय. आपल्याला ह्या साईडला जायचं. हा रोड आहे ना, हा कलावंतीन पॉईंट म्हणजे जिथून कलावंतीन दुर्गाच्या समोरचा जो पॉईंट आहे ना तिथं जातो हा रस्ता. आणि हा जो सेकंडवाला रोड आहे हा कालाबुरुजाकडे जातो. तर आता आपण पहिला कालाबुरुजाकडे जाणार आहोत. चले. आणि इथे रस्ता चुकायचे चान्सेस कमी आहेत, म्हणजे अशी सरळच पायवाट दिसते. आणि जे आधी आलेले ट्रेकर्स वगैरे आहेत त्यांनी अशा रेड रिबिन्स किंवा अशा बॉटल वगैरे लावलेल्या आहेत जागोजागी, म्हणजे त्यामुळे रस्ता चुकायचे चान्सेस कमी आहेत. तर कालाबुरुजाकडे जाताना आपल्याला सर्वप्रथम इथे एक राजवाडा लागतो. तो सध्या आता म्हणजे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. हा एक पहिला राजवाडा. असे लगातार आय थिंक 4 आहेत टोटली. तर पहिला तर राजवाडा तर आपण पुढे निघणार आहोत कालाबुरुजाकडे. आता आपण राजवाड्याच्या थोडा पुढं आल्यानंतर सरळ आहे चालत, म्हणजे बॉटल्स वगैरे लावल्या आहेत, चुकायचे चान्सेस नाही. थोडा पुढं आल्यानंतर आपल्याला इथं गणेश मंदिर भेटतं बघायला. आता आपण गणेश मंदिराचं दर्शन करून पुढे कालाबुरुजाकडे जाणार आहोत. आणि गणेश मंदिराजवळ हा बोर्ड लागलेला आहे. त्याच्या लेफ्ट साईडला सहदेव सावंत यांची स्मृती पितार्थ आहे. आणि आपल्याला जायचं राईट साईडला, जिकडे कालाबुरुज आहे 1700 मीटर, दरवाजा 850 मीटर अंतरावर. त्यानंतर बोरीची सोंड आहे 900 मीटरवरती. आणि 50 मीटरवरतीच तलाव आहे. आणि गणेश मंदिर जिथं आता आपण उभे आहोत. आणि आता इथून आपण ह्या राईट साईडच्या रस्त्याने जाणार आहोत. हा जो खालच्या साईडला हा तलाव आहे, पण आता मे मंथ सुरू आहे त्यामुळं पूर्ण सुकलेलं आहे, थोडं पण पाणी नाही. त्यामुळं आता ह्या तलावाच्या आपण आता पुढे जाणार आहोत. आपल्याला कालाबुरुजाकडे जायचं आहे. तलावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड बघायला भेटतो. हा मंदिराकडे म्हणजे ज्या साईडने आपण आलो, आणि हा बुरुजाकडे, म्हणजे इथं आपल्याला 2 रोड आहेत. एक हा समोरचा आहे आणि एक हा आहे जो बुरुजाकडे जातो. जिथे हे बघा दगडाचं हे बांध करून ठेवलेलं आहे की आपल्याला ह्या डायरेक्शनला जायचं आहे. त्यामुळं कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. इथं आल्यानंतर जागोजागी बोर्ड लागले आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जे आधीच आलेल्या ट्रेकर्सने अशा बॉटल्स लावलेल्या आहेत. आम्ही पण ह्या बॉटलच्या आधारे चालतोय पुढे जिथं बॉटल दिसते म्हणजे बरोबर रस्त्याने चाललोय असं आम्ही समजतो. तर ह्या एक किल्ल्यावरती मला एक गोष्ट बघायला भेटले, ते म्हणजे हे वारुळाचं भवन. जे मी बाकीचे किल्ल्यावर बघितलेच नाही जास्त, म्हणजे 1-2 असतील, पण इथे जरा ह्या किल्ल्यावर जरा जास्तच बघायला भेटतात. आणि असे पण नाही मोठे माझ्या हाईटचे एवढे आहेत. तसं कॅमेरामध्ये छोटा दिसला, पण तो खूप मोठे आहेत. प्रबलगड हा किल्ला बहमनी सल्तनतने बनवला होता. त्याच्यानंतर अहमदनगर सल्तनतकडे गेला. नंतर आपल्या मराठ्यांनी जिंकला. मराठ्यांनी जिंकल्यानंतर ह्या किल्ल्याचं सर्वात आधी नाव होतं मुरंजनगड. नंतर जेव्हा आपले मराठे हा किल्ला जिंकला, मराठ्यांच्या ताब्यात आला, तेव्हा ह्या किल्ल्याचं नाव प्रबलगड ठेवण्यात आलं. आणि महाराजांच्या काळात जेव्हा पुरंदरचा तह झाला होता, तेव्हा टोटल 23 किल्ले दिले होते मुघलांना. त्यामध्ये हा सुद्धा किल्ला दिला होता मुघलांकडे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. आता पुढे चालत आल्यानंतर आपल्याला समोर हा बोर्ड लागतो, ज्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला बुरुजाकडे जायचं आहे. पण राईट साईडला 45 मीटरवरच एक दरवाजा आहे. तो दरवाजा ज्या तिकडून इर्शालगडकडे जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे इर्शालगड आहे त्या साईडला, तिकडे जाण्याचा मार्ग आहे ह्या दरवाजाकडून. तिकडे हा रोड जातो. आता पण पहिला आपण दरवाजा बघूया, त्याच्यानंतर बुरुजाकडे जाऊया.
हा जो खाली रस्ता आहे इर्शालगडाकडे रस्ता जातो, म्हणजे इकडे खाली आहे ना हा, तिकडे इर्शालगड आहे आणि हा तो दरवाजा आहे. आता आपण फायनली कालाबुर्जाकडे आलेलो आहोत आणि आल्यानंतर पहिलाच आपल्याला इथे समोर पाण्याची टाकी बघायला भेटतं आणि आता आपण इकडून पुढे जाणार आहोत बुर्जाकडे. गाईज तर फायनली कालाबुर्जाकडे आलेलो आहोत आणि इथलं व्ह्यू बघा. आणि कालाबुर्जाकडे आता मी दाखवतो फ्रंट कॅमेराने इथून काय काय बघायला आपल्याला भेटतो ते. सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो समोर दिसतोय ते इर्शालगड आहे आणि त्याच्याच बाजूला हा मोरबे डॅम आणि हा जो समोर सगळ्यात मोठा डोंगर दिसतोय हा माथेरान आहे. तर इथून आपल्याला हे 3 बघायला भेटतात आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे प्रबलगडचंच आहे सीन, ते म्हणजे बोरीची सोंड. हा जे समोरचा भाग दिसतोय ना तुम्हाला, थांबा एक मिनिट, हा जो समोरचा भाग दिसतोय हा बोरीची सोंड आहे. बोरीची सोंड पॉईंट, कारण की त्या हत्तीच्या सोंडेसारखं त्याचं हे आहे शेप, तेव्हा ह्याला बोरीची सोंड असं म्हणतात. आता आपण कालाबुरुज बघून झाल्यानंतर आपण तिकडे जाणार जो कलावंती पॉईंट आहे, जिथून कलावंतीच्या समोरचा जो मेन पॉईंट आहे ना डोंगराचा, तिथे आपण जाणार आहोत. तर डायरेक्ट आता तिथे गेल्यानंतर भेटूया. जर परत आता आपण त्या पॉईंटला आलेलो आहे, म्हणजे ह्या दुकान जिथून आपण आलेलो सगळ्यात पहिले तिथे. आता आपण कालाबुर्जाकडून आलेलो तिकडचे सगळे पॉईंट बघून आता आपण इथून कलावंती पॉईंटकडे जाणार आहोत, जे आहे ह्या साईडला ह्या रोडने. चालतं आता डायरेक्ट तिकडे भेटूया कलावंती पॉईंटला. गाईस तर फायनली आपण कलावंती पॉईंटला पोहोचलेलो आहोत. मगाशी जे आपण कालाबुर्जाकडे होतो तो हा समोरचा आहे इकडं, आणि हा समोर आहे हा माथेरान आहे, आणि जे मेन आहे ते इकडं सीधं कलावंती फोर्ट. गाईज इथून कलावंती बघा कसला भारी, आणि त्याच्या पायऱ्या बघा 80 डिग्री पायऱ्या. आणि जे तुम्हाला मागून मी बोललेलो जेव्हा कलावंती फोर्टला आलो तेव्हा इथून एक मुलगी पडलेली, ती ह्या पॉईंटवरून पडलेली. आणि हा बघा ती कुठं पडली असेल, हा कडा बघा कसला खाली आहे. म्हणून मी मगाशी बोलतो होतो असे व्ह्यूज बघायचे असेल तर सकाळी लवकर उठून घराच्या बाहेर निघा, असल्या भारी क्रेझी व्ह्यू. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. आता थोड्याच टायमामध्ये आपण खाली उतरू आणि तिथं गेल्यावर थोडं डिस्कस करूया आपल्याला प्रबलमाची गावापासून वरती यायला किती टाईम लागला आणि वरती गाडावरती सर्व फिरायला किती टाईम लागला ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गाईस तर आता फायनल मी माचीप्रबल गावाजवळ आलेलो आहे. तर आपल्याला टोटल आम्ही सकाळी 8ला ट्रेक स्टार्ट केलेला. 8ला टोटल आम्ही सकाळी 8ला ट्रेक स्टार्ट केलेला. तर आम्हाला माचीप्रबल गावाजवळ यायला 9 वाजले आणि तिथून प्रबलगडच्या पायथ्याशी जायला 10 वाजले, म्हणजे 2 तास आम्हाला पायथ्याशी जायला लागले. आणि तिथून वरती टोटल आम्ही 3 तास फिरलो आणि 1 वाजला. 1 नंतर आम्ही आता अर्ध्या तासात खाली आलेलो आहे. 1:30 वाजला आता. अर्ध्या तासानंतर आता आम्ही खाली आलेलो आहे माचीप्रबल. आणि इथून आता पाऊण तासानंतर आम्ही जिथे गाडी पार्क केलेली तिथे जाणार आहोत, तिथपर्यंत पोहोचू. तर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन ॲडव्हेंचर आणि थरारक ट्रेक बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.